तर बालमोहन विद्या मंदिर इथे 3 मतदारांना त्यांचं नावच सापडत नाहीये। मतदारांना मतदान नेमकं कुठे करावं असा प्रश्न पडलेला आहे। 2 मतदान केंद्र शोधूनही त्यांना त्यांचं नाव यादीत सापडलेलं नाहीये। याच मतदारांशी बातचीत केली आहे लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। मतदानाचा घोळ आहे आणि कोणी हे संपर्क साधत नाही। ते पुढच्या टेबलवर ते पुढच्या टेबलवर कोणी बघत नाही, त्यांनाही काय माहिती नाही। ऍड्रेस पण तिथं मिळत नाही, नंबरही मिळत नाही। 2017 एक इथं केलंच होतं बालमोहनलाच। आम्ही त्याच्या पुढच्या बिल्डिंग मध्ये राहतो, साई प्रसाद मध्ये राहतो, शिवाजी पार्कला, केलुस्कर रोड 66 केलुस्कर रोड। आम्ही मागच्या वेळी केलं होतं बालमोहनलाच वोटिंग केलेला। आता 1 तासापासून आम्ही येतोय, सगळे टेबल बघून झाले, ते आमचं नावच त्याच्यामध्ये मिळत नाही। आम्ही सकाळी बालमोहनला आलो। बालमोहनला आल्यानंतर आम्हाला इथे बाहेर सांगितलं की तुमचं ते कोहिनूर स्क्वेअर मध्ये जिकडे हे अशा गाड्या हे होतं पार्क होतात तिकडे आहे। तिकडे आम्ही गेलो, इथून इथे आलो, इकडून तिकडे गेलो, तिकडून सांगतात इथे आहे बालमोहनला। आम्ही तिकडे 126 नंबरला ना तिकडे उभा राहिलो, तिकडे गेलो, सांगतात तुमचा नंबर इथे नाहीये। आता 191 ला नाव आहे, जो आमचा उमेदवार नाहीये। तर आपण बघतोय की कोणाला मेळ नाहीये अशा पद्धतीचं प्रतिक्रिया जे आहेत ते आता लोक देताना पाहायला मिळतात। नेमकं आता यापुढे दिवसभर आणखीन कशा पद्धतीने हे घोळ बाहेर येणार आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।